एका जंगलामध्ये एक माकड असतं. ते सकाळी सहज फिरायला निघतो. तर त्याला रस्त्यामध्ये एक अस्वल भेटतो. अस्वल दारू पित असतो. माकड त्या अस्वलाला म्हणतं की अरे अस्वला, दारू नको पिऊ. दारू पिली शरीराची कुटुंबाची आपदा होते, लिव्हर खराब होतो, खूप त्रास होतो. अस्वल म्हणतो काय बोलतो, चल आजपासून दारू सोडली. अस्वल माकडाला म्हणतं माझ्यासारखे अजून असे भरपूर व्यसन करणारे प्राणी जंगलात आहेत, आपण चल त्यांना पण सांगूया चांगलं ज्ञान. हा सांगू. माकडा म्हणतो बरं ठीक आहे. ते पुढे जातात. त्यांना हत्ती भेटतो. हत्ती बियर पित असतो. मग ते माकड त्या हत्तीला म्हणतो अरे हत्ती, तू बियर नको पिऊ. बियर पिली की शरीर सुस्त, कावीळ होते, किडण्यांना त्रास होतो, तू बियर नको पितो. हत्ती म्हणतो काय बोलतो, बरं झालं तुम्हाला सांगितलं, आजपासून बियर बंद. पुढे जात असताना त्यांना उंट भेटतं. तर ते उंट सिगरेट पित असतं, मस्त असं दूर काढत असतं. माकड त्याला म्हणतो उंटाला अरे उंटा, सिगरेट नको पिऊ बाबा. सिगरेट पिले की फुफ्फुसं खराब होतात, सगळ्या फुफ्फुसांमध्ये टार साचतो, टीबी होतो, खोकला होतो, दमा होतो, असले भयंकर आजार तुला होऊ शकतात. तू आपली सिगरेट नको पिऊ. उंटा म्हणतो आजपासून सिगरेट सोडली. पुढे जातात. तर तिथे एक घोडा असतो, एक गाढव असतं. घोडा तंबाखू खात असतो आणि गाढव गुटखा खात असतं. माकड त्यांना म्हणतोय बाबा तुम्ही तंबाखू गुटखा खाऊ नका. तंबाखू गुटखा खाल्ला ना तर तुम्हाला तोंडाचा कॅन्सर होऊ शकतो, तोंड फाडायला लागू शकतं, ऑपरेशन करायला लागू शकतं, खूप त्रास होतो, पुढे तर लय अवघड आहे, तुम्हाला तर चारा पण खाता येणार नाही. मग हे सगळे म्हणतात काय ना आजपासून बंद, सगळं सोडलं. नंतर माकडा तू चला आता आमच्यासोबत, आपण महाराजांकडे जाऊ, सिंहाकडे जाऊ, जंगलाच्या राजाकडे. मग हे सगळे मिळून सिंहाकडे जातात आणि सिंहाला बाहेर बोलावतात. सिंह गुफेतनं बाहेर येतो आणि म्हणतो हे सगळे काय जमलेतात. मग हत्ती म्हणतो महाराज माझ्या माकडाने खूप चांगलं काम केलं, आज आमच्या सगळ्यांचं व्यसन सोडवलं. माझी दारू, यांची बियर, गुटखा, सिगरेट, सगळं तंबाखू, सगळी व्यसनं सोडून टाकली. सिंह म्हणतो कुणी, त्या माकडाने. हो. सिंह माकडाकडे बघतो, फार दिशा अशा माकडाच्या कानाखाली घालतो. ते म्हणतात अहो महाराज माकडला का मारलं. हे दारू पिल्याला असंच काहीतरी येड्यागत बडबड करत असतं. इथं कोणती मन लागू होते, जगा सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण. यातून बोध काय घ्यावा की आपल्याला खूप हे असतं की ह्याच्यात हा बदल व्हावा, त्याच्यात तो बदल व्हावा. तर दुसऱ्यांमध्ये चांगले बदल करण्या अगोदर आपण जर स्वतः चांगले बदल केले तर ऑटोमॅटिक आपल्या प्रेरणेने दुसरे सुद्धा स्वतःमध्ये चांगले बदल करून घेऊ शकतात. आणि चांगले बदल करायचे असतील तर तुमच्यासाठी एक महत्वाचं साधन म्हणजे नामस्मरण. नामस्मरण केलं तर तुमच्यामध्ये ऑटोमॅटिक चांगले विचार येतील आणि चांगले विचार आले की चांगले बदल नक्कीच होणार. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.